नमस्कार. तर आज आम्ही चाललो आहे मुंबई दर्शन. तर लहान मुलांना घेऊन चाललो आहे सगळेजण आम्ही. आणि माझा श्लोक खूप खुश आहे. तर तो मला सारखा बोलत होता, मम्मी मला जायचं आहे पिकनिकला. तर आम्ही बोललो त्याला की पिकनिकला न जाता आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया, की तुम्हाला खूप आवडेल असं. आणि खरंच लहान मुलांना या ठिकाणी घेऊन जा तुम्ही. तो खूप खुश आहे की त्याला चांगल्या ठिकाणी नेलं आहे. तर आम्ही आता CSTला उतरलो आहे. ट्रेननी गेलो आणि CSTला उतरलो आहे. तर तिथून आम्ही आता टॅक्सी पकडून आम्ही मरीन लाईनला जाणार आहे गिरगावच्या इथे. तर तिकडनं आम्ही म्हातारीच्या बुटामध्ये जाणार आहे. तर लहान मुलांना हे मी पहिल्यांदाच घेऊन चालली आहे श्लोकला. तर श्लोक पण खूप एन्जॉय करतो आहे. आणि त्याला सगळं मी मुंबई वगैरे हे सगळे नवीन नवीन बिल्डिंग आहे, जुन्या बिल्डिंग आहे, हे ते मी दाखवते त्याला की अशा ह्या जुन्या बिल्डिंगी आहे म्हणून. आणि खरंच मुलांना अशा ठिकाणी न्या की जेणेकरून हे आत्ताचं असं जनरेशन आहे की ते डोक्यात लगेच पकडणार, ते कॅचअप घेणार लगेच ते. तर त्यासाठी हे सगळं असं दाखवलं पाहिजे लहान मुलांना. तर मी हे त्याला सगळं दाखवत आहे आता. तर तो पण खुश आहे आणि तो पण एन्जॉय पण खूप करतो आहे. तर आता आम्ही उतरलो आहे आणि आता गार्डनच्या इकडनं आम्ही जाणार आहोत. तर इंटर बघूया की गर्दी आहे की नाही. तर संडेमुळे गर्दी थोडी जास्त आहे. तर हे बघा, हा इथला बाहेरचा बॅकग्राऊंड आहे. मुलं तर खूप एन्जॉय एकदम असं पळत पळत गेलेले आहेत. हे इथं खूप छान व्ह्यू दिसतो, एकदम भारी वाटतं इथे. तर हे बघा म्हातारीचं बूट. ते हे इथे 12 वर्षाच्या आतमध्येच लहान मुलांना आतमध्ये एंटर आहे. तर हे आमच्या मुलांनी लाईन लावली इथे. बबी तो खूप खुश आहे. तर हे इथून आतमध्ये पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यावरून ते वरती जाणार लहान मुलं आणि वरून ते हँगिंग दृश्य बघणार सगळे. आणि त्या वरतून एवढं सुंदर दृश्य दिसतं. ते समुद्रही खूप गिरगावचं दिसतं इथून. कारण आम्ही लहानपणी हे असं पाहिलं होतं. कारण पहिलं कसं वेगळा बूट होता आणि आता हा कलर वेगळा आहे. पण आत्ताचं खूप छान आहे आणि माझा श्लोक पण खूप एन्जॉय करतो आहे. तर हे बघा, त्याला खूप आवडलं आहे. कारण आता थंडीमधून पाण्याच्या ठिकाणी घेऊन जायचं म्हणजे लहान मुलांना सर्दी पकडणार, म्हणून आम्ही गार्डनमध्ये घेऊन आलेलो आहे असं. त्यानंतर हे असं आणि तिथे खूप पोपट वगैरे खूप छान छान होते. हे इथून पण व्ह्यू खूप छान दिसत होता. समुद्र वगैरे खूप भारी गार एकदम वाटत होतं. आणि ह्या ठिकाणी ना पोपट पण खूप होते. तर आम्ही निघालो आता, संध्याकाळची वेळ झाली, तर लवकर आम्हाला जायचं होतं त्याच्यामुळे. तर पहिला आम्ही आधी CST गेट ऑफ इंडियाला गेलो. पण तिथे खूप गर्दी असल्यामुळे आम्ही काही जास्त थांबलो नाही आणि मग इथूनच आम्ही आता घरी जाणार आहे.